श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आता आपल्याला सकाळी सर्वांनाच उठावं लागतं, पण सकाळी जर आपल्याला 3 ते 5 या दरम्यान जर जागेत असेल तर फक्त आपण एकच काम करायचं आहे. मग तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण होईलच. तुमच्या घराची आणि स्वतःची प्रगती ही होणारच. सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा तुम्ही जमिनीवर शांतपणे उठून बसायचं. तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोलून दाखवा आणि असं तुम्ही जर केलं तर त्यावेळी ती इच्छा पूर्ण होते. तुमची जी काही इच्छा असेल, मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते. नात्यांसाठी असो, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी असो, नोकरीसाठी असो, आर्थिक प्राप्तीसाठी असो, किंवा आपला काही व्यवसाय असेल तर आपला व्यवसायाची भरभराट होऊ दे यासाठी असो, मग तुमची आध्यात्मिक इच्छा असू द्या, त्या नक्कीच पूर्ण होतात. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर असे 3 वेळा बोलू, आपली इच्छा ही पूर्ण होत असते. तर आपण याचबद्दल अगदी सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला जर ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कळले तर या जगातील सुखसुविधा ह्या नक्कीच मिळू शकतील. आता आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 ते 5 वेळात अशी सांगितली जाते, परंतु तरीही ही वेळ 3:36 पासून सुरू होते आणि हा जो ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे तो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो. अगदी शास्त्रानुसार ही वेळ आहे. तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल, त्यातून तुम्हाला या काळाची माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या सूर्य किती वाजता इथे उगवतो ते पहा आणि त्याच्या 1.5 ते 2 तास आधी ब्रह्ममुहूर्त असते, ते तुम्ही धरून चला. आता तुम्हाला जे काही ब्रह्ममुहूर्ताबद्दल सांगणार आहे ते स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर केलं तर तुम्हाला या सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा, त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी नक्कीच मिळतील. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी उणी बाजू, कमतरता असतेच बघा. कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं, तर कोणाला सरकारी नोकरीची इच्छा असते, अपेक्षा असते, खूप मेहनत करतात. कोणाला स्वतःचा व्यवसाय असावा असं वाटतं, तर कोणाला स्वतःचं घर असावं असं वाटतं, तर कोणाचं लग्न जमत नाही. काहींवर खूप कर्जाचा डोंगर झालेला असतो, ते कर्ज फिटत नाही. खूप मेहनत करूनही पाहिजे तसं यश मिळत नाही. अशा अनेक समस्या, अडचणी प्रत्येकाच्या जीवनात असतात. आध्यात्मिक मार्गात काहींना पुढे जायचं असतं, परमात्म्याचे एकरूप व्हायचं असतं. अशी प्रत्येकाची काही ना काही वेगवेगळी इच्छा असते, मात्र असतेच. आता सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे, त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात. त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते. अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते. आपले पूर्वज, आपले आई वडील, आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असतात. त्यांना माहित होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे, जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. म्हणून ही एक ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळीच आहे. इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून जर आपण आपली इच्छा पूर्ण करून घेत होतो, सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते. तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येईल बघा तुम्हाला. याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात, तुमचे शरीर तंदुरुस्त राहते, तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते, ज्यामुळे तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च होते. तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठावेच लागेल. तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. आता तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसलात तरी देखील चालेल, किंवा मग अंथरुणावर उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसलात तरी देखील चालेल. मग पूजेच्या घरात, देवघरासमोर, जिथे तुमची इच्छा आहे तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करण्यासाठी बसायचे आहे. मग हे ध्यान कसे करायचे आहे? तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यायचा आहे. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही.
मग तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचे आहे आणि या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे। आपला श्वास नैसर्गिक असला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला नामजप करायचा आहे आणि ते तुम्ही शांत चित्ताने करायचं आहे। श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे। याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। आता आपण शारीरिक दृष्ट्या शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते। तसेच यावेळी नामाचा जप केल्याने आपले मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्यांची सिद्धी सुरू होते, ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते। त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या तर सुटतीलच, पैसे येण्याचे मार्ग देखील तुम्हाला दिसतील। तुमच्यावर असलेला कर्जाचा डोंगर तोही कमी होईल। तसेच व्यवसाय असेल तुमचा, नोकरी संबंधित अडचणी असतील, ह्या देखील हळूहळू दूर होतील। तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा, आपोआप तुम्हाला एक दिवस यश प्राप्ती ही होणारच। सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्यासोबत नक्कीच असेल। तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल। तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला बरे वाटेल। जर कोणी घरी आजारी असेल, त्यासाठी ज्या वेळेला तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करणार आहात त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या समोर एक पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करायची आहे। आता ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ती ऊर्जा त्या आपण जो ग्लास पाण्याने भरून ठेवलेला आहे, आता आपल्याला काचेच्या ग्लासामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे, कारण काचेच्या ग्लासामध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या शक्तीचे, ब्रह्मांडातील शक्तीची ऊर्जा म्हणून ते पाणी आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो आजारी व्यक्ती नक्कीच पूर्णपणे बरा व्हायला आपल्याला ह्याची मदतच होईल। त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल। आता तुम्ही नामाचा जप करता जेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो, परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात। त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल, जागा शुद्ध असावी लागेल, मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता। पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची आवश्यकता नाही। नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी करू शकता, कोणत्याही ठिकाणी तुम्ही शांतपणे बसून नामजप करू शकता। तुम्ही कुठेही बसू शकता, पलंगावर बसू शकता किंवा कुठेही खाली बसू शकता, जिथे तुम्हाला आराम वाटेल, योग्य वाटेल तिथे तुम्ही नामजप करू शकता। जिथे तुम्हाला आनंद वाटत असेल त्या ठिकाणी तुम्ही बसलात तरी देखील चालेल। यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची किंवा चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही। तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता आपापल्या इच्छेनुसार, नाहीतर मग तुम्ही असेच बसू शकता। मग आपल्या सर्वांनाच प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे, हा सर्वांचाच प्रश्न आहे। जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडता, तो भगवंत कोणीही असो, ज्या परमेश्वराचे तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे। मग ते श्रीराम असो किंवा श्री गुरुदेव दत्त असो, श्री स्वामी समर्थ असो, पांडुरंग असो, विठ्ठल असो, असे तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे, परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे ते लक्षात घ्या। सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसलात तिथे 15 मिनिटं तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत त्यांचे नाव घेत राहायचं। तुम्हाला ती ऊर्जा तुमच्या जवळ आणायची आहे, ती ऊर्जा तुमच्यात आणायची, अनुभवायची आहे, तिच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे। जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात 3दा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग ज्या इच्छा आपल्याला पूर्ण व्हाव्या असं वाटत आहे, लवकरात लवकर माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत आहे, आता याचा परिणाम तुम्हाला लवकरात लवकर होण्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला त्यासाठी हे जे काही संकेत आहेत ते ओळखावे लागतील। तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटापेक्षा जास्त देखील वाढवू शकता। मग आज बसले की लगे उद्याच वाढवायची नाही, दररोज अर्ध्या मिनिटांनी जरी वाढवली का तरी देखील तुम्हाला त्याचा लाभ होईल।
आता ती वेळ 30 मिनिटं देखील तुम्ही करू शकता. मग असे ध्यान केल्यानंतर तुम्ही त्या ऊर्जेने त्या एकरूप होईल, तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही 3 वेळा पहिल्यांदा बोलायला हवी. मी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळुवारपणे श्वास सोडायचा आहे. मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे, पुन्हा आपल्याला तेच बोलायचं आहे आणि परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे आपल्याला श्वास सोडायचा आहे. मग पुन्हा आपल्याला तिसऱ्यांदा देखील अशीच कृती करायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती पांडुरंगाला, श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगायची आहे आणि शांतपणे आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे. तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती नक्कीच पूर्ण करेल, पण तुम्हाला 15 मिनिटे नामजप करून झाल्यानंतरच हे काम करायचे आहे. मग तुमची इच्छाशक्ती, तुमचं श्रद्धा, तुम्ही मग हा वेळ नक्कीच वाढवू शकता. तुमची इच्छा लवकरात लवकर परमेश्वरापर्यंत, परमात्म्यापर्यंत पोहोचवली जाते. हे संपूर्ण विश्व त्यांच्या मालकीचं आहे. हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे तुमची इच्छा सांगितली आहे, म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. संपूर्ण सृष्टी त्यांची आहे. त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले म्हणजे देवाचं नामस्मरण, नामजप अगदी श्रद्धेने आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आता असं नाही की आज बसलं म्हणजे आपली लगेच आजच इच्छा पूर्ण होणार आहे, असं नाही होणार. वेळ तर लागेलच, पण इच्छा पूर्ण होईल. 15 मिनिटे तुम्ही कनेक्ट झालात, त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. जी काही प्रार्थना आहे ती हळुवारपणे सांगायची आहे. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. यामुळे अनेक जणांच्या इच्छा ह्या पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर भक्तिपूर्ण गतीने, पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या पांडुरंगाला, स्वामी समर्थ महाराजांना व्यक्त करा. स्वामी माऊली आपली इच्छा पूर्ण करणारच. ते आपल्या लेकरांना निराश कधीच करत नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तररित्या अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.